च्या वतीनं 3 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ऑफिशियल वाहिनीच्या सर्व आमच्या टीम मेंबरचं देखील स्वागत यांनी याची दे याची डोला या उक्तीप्रमाणे क्रीडा स्पर्धेचा देखणा सोहळा बघण्यासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. ऑनलाईन व्ह्यूअर्स 10 क्रिकेट या वाहिनीच्या वतीनं आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं स्वागत. माची जॉन सामना सुरू. दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. गोलंदाजी करता सुधीर. स्ट्रायकर एंडला सोमनाथ. मॅच ऑन. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वर फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाच्या साईडनं बॉल टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं सोमनाथ यांची समर्पक सुरुवात. पहिला 4 चौकार. चौकारानं डाव सुरू झालेला आहे. साई किरण 11 नवापाडा क्रिकेट संघाचा 4 धावेनं फलकाचा शुभारंभ आपण बघत आहोत करण्यात आलेला आहे. किंबहुना सोमनाथ यांचं वैयक्तिक खातं देखील या चौकारानं खुलं झालेलं आहे. 4 धावेनं पहिल्या सत्राचा आगाज सुरुवात प्रारंभ शुभारंभ. गोलंदाज तयार सुधीर. हा देखील फुल टॉस आणि या फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. यूज इट. सिक्सर. मालेची ताकद आपण बघत आहोत सोमनाथ गुडेकडे आणि त्याची दमदार सुरुवात या मॅच मध्ये सध्या होत असताना धावसंख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावर. सुरुवात आक्रमक झालेली आहे. मागच्या सामन्याचा सामनावीर सुधीर आगिवले आणि त्याचा स्ट्रगल सध्या या डावात आपण बघत आहोत. फील्डमध्ये चेंजेस आता करण्यात आलेले आहेत. मिड ऑफ हातमध्ये हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित पोझिशन मध्ये आले नाही. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक प्रकाश होते. वेलफील्ड थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. डॉट बॉल चौकार षटकार आणि तदनंतर थोडा दबाव आता गोलंदाजानं स्वतःवरचा दूर केलाय. डॉट बॉल न वापसी या मॅच मध्ये स्वर्गीय रुपजादा कंडी प्रतिष्ठान कान्होल टीम कडून. वेगवान बॉल आणि वेगवान बॉल वरती तितकाच वेगवान फटका. समोरच्या दिशेने केले गेले आक्रमण. बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. बिग 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 हिट. सिक्सर. अगदी खडे खडे समोरच्या दिशेने आक्रमण. षटकारांना धावसंख्या फुलली भरली आहे. टीमची टोटल 16. कमी गतीने टाकलेला बॉल आता मिस टाइम फटका. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. समोरच्या दिशेने या वेळेला केलंय आक्रमण. हा बॉल आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. सोमनाथ यांच्या पारीचा अंत होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची सांगता 18 ला पहिला धक्का. साई किरण 11 नावा पाडाला.
अति आक्रमकता बोली सोमनाथ गुडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ बॅटर कशा पद्धतीनं गेम इम्प्रूव्ह करणं हे डेफिनेटली तुमच्यावरती अवलंबून असतं. ॲज पर बॉल, ॲज पर कंडिशन, ॲज पर सिच्युएशन क्रिकेट तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतं. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. ऑनगोईंग मॅच मधील विनर, सेकंड विनर, थर्ड विनर, फोर्थ विनर अशा ड्रॉ मध्ये एकंदरीत 4 चिठ्ठ्या समाविष्ट असतील. कॅप्टन रिपोर्टिंग करा. सेकंड मॅच विनर, थर्ड मॅच विनर, फोर्थ मॅच विनर. कुडवली बी जयमान शिकरेपाडा आणि त्याचबरोबर श्री गणेश तागवाडे संघाचे संगणक उपस्थित व्हा. कुडवली बी, श्री गणेश तागवाडे आणि जयमान शिकरेपाडा. सेकंड ओव्हर संघनायक गोलंदाजी करता प्रकाश कुर्ले. अधिकचा वेळ घेत आहे जयमान कानोल. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. यजमान संघ वेळेच्या मर्यादा आपल्यासाठी देखील आहेत. पहिला बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक काढण्याचा प्रयत्न तो योगेश यांचा फसताना पाहायला मिळेल. किंबहुना चांगल्या टप्प्यावरती हा बॉल पडला. फिनिश देखील यष्टीरक्षकाच्या दिशेने होतो. डॉट बॉलनं सुरुवात. कानोल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालकृष्णजी कुर्ले यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली विनंती आहे. दादांना या मंचावरती आपले स्वागत. पूल काढण्याचा प्रयत्न, चेंडूबाटचा व्यवस्थित संपर्क नाही. विकेट किपर फंबल झालेले आहेत. फालेग इन ऍक्शन, लगेचच बॅकअप. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोर आपण बघत आहोत सध्या 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाखल कव्हर, 19 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. सुरुवात जबरदस्त केली होती सोमनाथ गुडे यांनी. 6 चेंडूत 18 धावेचं योगदान देत असताना ते माघारी परतले. मात्र त्यानंतर आता जिम्मेदारीने क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीनं या मॅच मध्ये दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचावी लागेल. ते योगेश आणि त्याच्या समेत कल्पेशला. प्रकाश गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर कल्पेश. क्लीन बोल्ड, एसटीड इज आउट. टॉप ऑफ द ऑफ स्टंप. फलंदाज बाद. 19 वर दुसरा धक्का. टीम साई किरण 11 नवा पाडाला. यांच्या वतीने 100, त्याचबरोबर अनिलजी कतोरे यांच्या वतीने 100 टोटल 200चे कॅश प्राइज. कॅप्टन तिन्ही टीमचे उपस्थित झालेले आहेत. श्री गणेश तागवाडी, कुडवली बी, त्याचबरोबर जयमान शिकरेपाडा. लगेचच हा ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत. या सामन्यानंतर ज्या 3 मॅच पेंडिंग आहेत त्यासाठी हा ड्रॉ आपण कव्हर करत आहोत. जयमान शिकरेपाडा विरुद्ध श्री गणेश तागवाडी हा सामना आहे. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व्हा. वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे आणि विनर अगेन्स्ट आपण बघत आहोत कुडवली बी असा सामना आहे. ऑनगोईंग मॅच मधील विनर अगेन्स्ट कुडवली बी. तागवाडी आणि शिकरेपाडा कॅप्टन या टॉस करता. बागड बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. जे ऑनलाईन आपल्या समोर जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला, बॅकअप नाही. लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. इनफिल्डचे फिल्डर पोहोचले होते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल, मात्र मिळेल ते अवघे एक सिंगल. एक सिंगल धाव. धावसंख्या आपण बघत आहोत 20. टोटली कमबॅक या षटकामध्ये आता करण्यात आलेलं आहे. तर गोलंदाज कॅप्टन प्रकाश कुर्ले कडून अवघी 1 धाव त्यानं खर्च केलेली आहे. एक बायची देखील धाव, 1 विकेट. यानंतर मंचावरती उपस्थित आदरणीय येते कानोल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालकृष्णजी कुर्ले यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत.
बंटीदादा भोयर यांच्या शुभ हस्ते कान्होल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालकृष्णजी कुर्ले यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. गोलंदाजीसाठी जयेश ठाकरे दाखल होताना पाहायला मिळतात. स्पीडअप अपेक्षित. नियोजित 2 षटक 10 मिनिटात टाकलेली आहेत. स्कोर इज 20 लॉस अप टू 20 धावा दाखल करते 2 गड्यांच्या मोबदल्यात. मेन अंपायरच्या भूमिकेत सध्या जगदीश दूधकर सर, मॅन फ्रॉम वसार. कुर्ले अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम पुई योगराज बुटेरे सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम मामनोली प्रवीण विशे सर. पहिला बॉल लाईन इथे पाहावे लागेल. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावेनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 21 ऑन बोर्ड. 21 धावा याचबरोबर दाखल कवर. कॅप्टन रिपोर्टिंग करा. श्री गणेश तागवाडीचे उपस्थित आहेत. रिक्वेस्ट जर्मन शिकरेपाडा कॅप्टन या आपण. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. लाईन पुन्हा एकदा खराब. सेकंड वाईड. लागोपाठचा दुसरा वाईड बॉल. बॅकअप यष्टीरक्षक अमोल विषयचं जबरदस्त आलं. अतिरिक्त 2 धावा तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीला मिळालेल्या आहेत. कमबॅक इथनं वापसी हवी होती. ती जबरदस्त केली होती दुसऱ्या षटकात प्रकाशनं. धावसंख्या 22 आपण बघत आहोत 2 गड्यांच्या मोबदल्यात. समोरच्या दिशेनं चॉप केल्या. फोर्सिबल स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर सनी. फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. रिकव्हरी जबरदस्त केलेली आहे. चांगला थ्रो. नॉस्टॅकर एंडवरून सेकंडचा कॉल मात्र नकार आलेला आहे. पहिली धाव घेत असताना फलंदाजाची बॅट आपण बघत आहोत हातातून निसटलेले. त्याच कारणास्तव नकार आला होता. एक सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 23. 23 धावा. 11 बॉल अजूनही पहिल्या डावाच्या बागेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ साई किरण 11 नवापाडा. ऑन साइडला टर्न केला. मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. तितकाच दमदार थ्रो डीप मधून देण्यात आलेला आहे. फिल्डर आपण बघत आहोत त्या ठिकाणी सुनील होते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फिल्डिंग मध्ये अशा पद्धतीची तुमची कामगिरी ॲज अ बॉलर गोलंदाजाला मोटिवेट करत असते आणि तोच प्रयत्न सध्या आउटफील्ड मध्ये सुनील कडून. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. स्कोर 24. शफल झाले तर नंतर नटराज स्टाईलने दिली दिशा. बॉल पाठवलाय लॉंग लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. इनफील्डचा फील्डवर पाठपोरा. स्कोअर लेगला बॅकअप साठी क्षेत्ररक्षक जो उपस्थित झाला होता लॉंग लेगच्या दरम्यान त्याच्या वतीने देण्यात आलेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. एसईडीस 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. ऑनफिल्ड अंपायर कन्फर्मेशन कॉल आपल्यापर्यंत पोहोचतोय. ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या पुढे मार्गस्थ झालेले पाहायला मिळेल. राऊंड विकेट अँगल क्रिएट करत असताना बॉल हलकासा बाहेरच्या बाजूने हरकत करत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग असतो. जयेश ठाकरेकडे चांगला वेग आहे. किंबहुना अधिकची व्हेरिएशन अधिकची विविधता जर त्यानं आणली तर अधिकचा यशस्वी तो होऊ शकेल. स्टील टू गो. धावा संख्या 27. मिस टाइम. जेलची संधी. लॉंग ऑफला फिल्डर सनी पोचलेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. रनआउटचा चान्स आणि धावचीच्या संधीचं सोनं सर ते शेवटी आता करण्यात आलेलं आहे. फलंदाज भावेशला आता मैदान सोडावं लागेल. 28 ला तिसरा धक्का. भावेश धावचित होताना माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. हेमंत आणि त्यांच्या सोबत योगेश देत आहेत. स्टील 1 टू गो. 28 ला तिसरा धक्का नुकताच बसलेला आहे. साई किरण 11 नवापाडाला. बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत हेमंत
हेमंतला आता हिमतीनं साथ द्यावी लागेल योगेशची. कमी गतीने टाकलेला बॉल लाईन रीड करता आली नाही. चांगलं कंट्रोल गोलंदाज जयेश ठाकरेकडून. कमबॅक त्याचंही या षटकात झालेलं. पहिल्या षटकात 18 धावेचा फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता. साई किरण 11 नवापाड्याला. दुसऱ्या षटकात अवघ्या 2 धावा दिल्या सगळं कर्णधार प्रशांत प्रकाशनं. आणि तदनंतर या तिसऱ्या षटकात जयची कामगिरी देखील भरलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धावचीची सफलता आणि ओव्हरऑल 8 धावा त्याच्या या षटकात. षटक 3 संपली. धावसंख्या 28. 9.33 धावेचे धावगती. षटक सध्या चौथं मार्गस्थ होत आहे. गोलंदाजीसाठी सचिन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ नकोय. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न तो फसला. टॉपेज आणि थर्ड मॅनला पकडला गेला. सुंदर झेल. फलंदाज फेल. पाहायला मिळत. स्वप्नात यांची जबरदस्त सुरुवात या डावाची होती. मात्र जसा तो बाद झाला तसा या मॅच मध्ये आपण बघत आहोत वापसी आणि कमबॅक स्ट्रॉंग झालाय स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कानोल क्रिकेट संघाचा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते 28. पहिल्या बॉलवरती सचिनला सुयश. बॅटिंगसाठी प्रेम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने आक्रमण. लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याच्या वतीनं पुन्हा एकदा मिस्टेक. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नात कॉलिंगचा अभाव. फलंदाज धावचीत. धावबाद. प्रेम माघारी परततोय. माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोहित दाखल होत आहेत. 4 बॉल जुनी बाकी आहेत पहिल्या सत्राचे. समोरच्या दिशेने या वेळेला केलं गेले आक्रमण. मात्र बॉलनं लांबी जास्त गाठली. उंची कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. जयेश ठाकरे त्यांनी विषयांच्या वतीनं प्रथम षटकार हॅट्रिक, प्रथम चौकार हॅट्रिक, प्रथम विकेट हॅट्रिक साठी 1203 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं. त्यांची उपस्थिती दरम्यानच्या कालावधीत आपल्याला लाभलेली विनंती आहे या पण मंचावरती. आपल्या स्पर्धेचे आयोजक आकाश वदपूर यांच्या गाडीचा तो नंबर देखील आहे 1203. स्टेप आउट झाले. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. एक सिंगल मिळेल. बॅट्समन लक्ष्मण दाखल होताना पाहायला मिळतात. दुसरा धावेचा कॉल होता मात्र नकार आलेला. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. धावसंख्या या सिंगलच्या साड्या सध्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. 30 धावा दाखल करू. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकात 18 धावेचा फ्लाइंग स्टार्ट आणि तदनंतर प्रत्युत्तर दाखल तीनही गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये सध्या आपण बघत आहोत. फोर्सिबल फटका. क्षेत्ररक्षक जयेश पुन्हा एकदा उपस्थित झाले होते मात्र जेल संपादित करू शकले नाही. सेकंडचा कॉल लक्ष्मण यांच्या वतीनं 2 धावा सहजरित्या कंप्लीट होताना दिसतील. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल. ते आतापर्यंत 32 धावा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मिड इनिंगच्या दरम्यान यानंतर आपण लगेच टॉस कव्हर करणार आहोत.
शेवटचा बॉल वाईड, गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या स्कोरबोर्डवर सध्या आपण बघत आहोत. 33-33. पूलचा पॉवरफुल फटका, शेवट समर्पक झालाय काय सिरीज झालाय. क्षेत्ररक्षकांना झेल पकडला, मात्र त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श होतोय. शेवट गोड केलाय, समर्पक केलाय तो फलंदाजानं. षटकार. धावा बनवलं गेला. यानंतर सेकंड इनिंग मध्ये 40चं टार्गेट. लगेचच टॉस आपण कव्हर करत आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण उपस्थित व्हा. राजाजी खंडागले यांच्या वतीनं दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आणि मॅनेजमेंट कमिटीसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. अनिल दादा कतुर यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण कव्हर करत आहोत. जयमान शिकरेपाडा अगेन्स्ट श्री गणेश तागवाडी. कॉल अँड स्टिल मी मांडवरांना विनंती करेल विथ कॉइन आपण असताना महत्वाचा सामना पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी रवी तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण टीमची झालेली आहे. या मॅच मध्ये आज कॅप्टन 4 ओव्हरच्या मॅच समोर जयमान शिकरेपाडा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिले. कुठले असे गोलंदाज असतील जे चांगला स्टार्ट तुझ्या टीमला करू शकतात? स्पेशली पहिल्या मॅच मध्ये ओव्हरऑल 4 गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी झालेली आहे. गोलंदाज तेच असतील, मनोहर, स्वतः मी असेल, राजेश, जितेंद्र, हे 4 गोलंदाज आहेत. पहिल्या मॅच मध्ये ओव्हरऑल जो टीम परफॉर्मन्स झालेला आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? सगळ्यांनी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि दिला, म्हणून मॅच जिंकलो. तुम्ही एक यशस्वी आयोजक आहात. नुकताच श्री गणेश चषक तागवाडी या क्रीडा स्पर्धेचं दमदार पर्व संपन्न झालेलं आहे. मात्र स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 या रजनी क्रीडा स्पर्धेविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? सर्वप्रथम मी बंटी शेठ भोईर यांचं धन्यवाद, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही पहिलीच नाईट स्पर्धा खेळतोय ही. शिकरेपाटाच्या कॅप्टन समेत आपण चर्चा करूया. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स तुमचा राहिला होता. आता काय स्ट्रॅटेजी आहे? समोर जयमान तागवाडी इन ॲक्शन आहे. 40+ करण्याचा प्रयत्न असेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ॲज अ बॅटिंग ऑर्डर कुठल्या फलंदाजांकडून जास्तीच्या अपेक्षा असतील जे चांगला स्टार्ट तुझ्या टीमला करून देऊ शकता? मेन तर कॅप्टनवर जे रुपेश, भावेश, हर्षल त्यांच्यावर पूर्ण यंग युनिट तुमच्या टीमकडे आहे. पहिल्या मॅच मध्ये ओव्हरऑल जो टीम परफॉर्मन्स राहिला आहे काय बदल त्याविषयी? परफॉर्मन्स तर खूपच चांगला राहिला. पहिल्या मॅचला आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे बॉलिंगवर जास्त. आता दुसऱ्या मॅच मध्ये श्री गणेश तागवडेच्या अगेन्स्ट कुठल्या रणनीतीय मैदानामध्ये तुम्ही दाखल व्हाल? काय नाही, आम्ही पहिली मॅच केलो तसं जिद्दीने उतरू, बघूया जे होईल ते. दोन्ही टीमला विजेत्याच्या दृष्टिकोनातून आपण शुभेच्छा देऊयात. ऑनगोइंग मॅच यजमान संघासमोर टार्गेट सेकंड इनिंग मध्ये 40 धाब्याचं सेट झालेलं आहे. फायटिंग टोटल उभारलेली आहे आणि द्वितीय सत्राला त्याची सुरुवात समालोचन कक्षात करूयात. अपेक्षित बदला युनाइट करूयात. व्हॉइस ऑफ बदलापूर तुषारजी शिंदे. थँक्यू. सन्मान्य श्रीमान रामदास जमदारे साहेब यांच्या माध्यमातून अंमलच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. पहिला बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तिथे बीट केले पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आणि कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि इथे 2 धावा प्राप्त होतील.
2 धाब्यांनी डावाचा श्रीगणेशा केलाय. 4 षटकांची मॅच, 40 धाब्यांचं लक्ष. 40 इज द टार्गेट. यजमान संघासमोर 40 धाब्यांचं लक्ष आहे. दीप सर, दिवसभर असं वाटतं की उन्हाळा सुरू आहे, रात्री असं वाटतं की आता हिवाळाच आहे. दोन्ही ऋतू एकाच दिवसामध्ये, आणि असं जे वातावरण असतं ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं. बरेच लोक आजारी आहेत त्या कारणास्तव. यावेळेस इथे एच जरूर लागलं होतं, परंतु एच अँड ड्रॉप. विकेट किपरने शर्तीचे प्रयत्न केले, सेल इथे ड्रॉप झालाय. 2 धावा धावपलकावरती. असे झेल खूप कठीण असतात. ज्यावेळेस बॅटर स्विच हिट अटेम्प्ट करत असतात त्यावेळेस एका वेगळ्या अँगलनं बॉल येतो दीप सर, आणि असे झेल टिपणं खूप कठीण आहे. एज जरूर लागलं होतं आणि विकेट किपर क्लोज आहेत, हे देखील त्याहून अधिक विशेष गोष्ट. 2 धावा. प्रीडिटरमाइन स्ट्रोक. बॉल येणे अगोदर सफल झाले, जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. नो बॉल पंचांनी कॉल केलाय मे बी. येस येस सॉरी, षटकार आहे विचारत होते पंच, आणि 6 धावा इथे प्राप्त होतील. आठ धावा धावपलकावरती आहेत. सनील यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अमोल यांच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय रामदासजी जमदरे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. नवीन बॉल मैदानावरती जाऊ द्या. पहिली ओव्हर चालू आहे. 8 धावा धावपलकावरती, 40 धाब्यांचं लक्ष आहे. सनील यांनी खूप चांगली सुरुवात केली आहे. 8 धावा धावपलकावरती. मॅच बॉल देखील मैदानात उपस्थित झालाय. चला मॅच थोडीशी लवकर सुरू करा, थोडंसं स्पीडअप करा, ही विनंती आहे खेळाडूंना. बॅटिंग करणारी टीम, आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडंसं सहकार्य करायची ही विनंती आहे. धावपलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. 40 धाब्यांचं लक्ष. सुरुवात ताबडतोड केली आहे सनील यांनी. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय चांगली बॅटिंग सनील यांनी केली होती, आणि याही सामन्यामध्ये ताबडतोब सुरुवात. 8 धावा धावपलकावरती. रोहित यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अर्ध्या पिच वरती धाव घेण्यासाठी जरूर धावले, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजाने हाफ स्टॉप तिथे केला, आणि त्यानंतर बाकी उर्वरित काम रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 8 धावा धावपलकावरती, 8 विदाउट लॉस. फलंदाजीसाठी सनील आणि अमोल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज सज्ज आहेत रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फलंदाज बीट झालेत, विकेट किपर देखील बीट झालेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे, आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. 22च्या माध्यमातून 2 धावा आल्यात, आणि एकूण धावपलकावरती धावा असतील 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती, 10 विदाउट लॉस. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते, आणि ती चांगली सुरुवात इथे मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते. इथे देखील डिरेक्ट हिट जर झाले असते तर काम तमाम झालं असतं, परंतु इथे देखील धावा आहेत, आणि धावा कशा आले हे महत्वाचं नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. 2 धावा तर प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत, परंतु 2 धाव्यांवरती दोनही फलंदाज समाधानी आहेत. 2 धावा, 2 धावे 22च्या माध्यमातून आल्यात. धावपलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती. उर्वरित बॉल 18 शिल्लक आहेत, आणि धावेंची आवश्यकता असेल 28. 18 बॉल आणि 28 धावेंची आवश्यकता आहे. 4 धावा 22च्या स्वरूपामध्ये इथे आल्यात, आणि या धावा मात्र कुठल्याही संघनायकाला आवडत नाही की क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे प्रतिस्पर्धी संघाला धावा गेलेल्या ह्या कोणालाही आवडत नाहीत. 2 वेळा आपण पाहिलं, 2 22च्या धावा आलेल्या आपण पाहिल्यात. रात्रकालीन क्रिकेट आणि स्पर्धेचा आनंद अजून देखील प्रेक्षक घेत आहेत, कारण यजमान संघ मैदानावरती खेळतोय. यजमान विरुद्ध मेहमान. कान्होळ आणि त्यांच्या विरोधामध्ये साई किरण नवापाडा गोलंदाजी ट्रॅकवरती लक्ष्मण दाखल झालेत. सेकंड ओव्हरसाठी 12 धावा धावपलकावरती. फलंदाजीसाठी अमोल पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती. सनील यांनी खूप चांगली फलंदाजी केली षटक क्रमांक 1 मध्ये.
धावा जिथे बनवण्याचा प्रयत्न होता तिथे धावा देखील बनवल्या गेल्यात. 12 धावा आल्यात सेकंड ओव्हरला सुरुवात. अँगलने इथे मात्र बॉल टाकलाय. पहिला बॉल कमालीचा, लेंथ अतिशय पुढे होती परंतु बॅटरनं टोटली लाईन मिस केली. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, फुटवर्क नव्हतं, लाईन टोटली मिस केली आणि हा बॉल डॉट. अँगलनं मात्र मात दिली आहे. शरीरापासून दूर नॅचरली जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळेस पुढ्यात बॉल टाकला होता खोलामध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाफ स्टॉप तर तिथे केलाय. 2 धावांचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स. कट टू कट ही मॅच. एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला खेळावा लागेल. कानोल संघाला जिंकायचंय तर संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल. ना कद बडा होता है ना पद बडा होता है, जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बडा होता है. आणि इथून नक्की कोण उभा राहील हे चित्र पाहायचंय कानोल संघासाठी. 14 धावा धावफलकावरती, 14. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला संधी होती क्षेत्ररक्षकाकडे. झेल ड्रॉप झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. 2 धावा प्राप्त होतील. प्रयत्न थोडेसे जर चांगले केले असते तर हा झेल होऊ शकला असता आणि गोलंदाजाचे हात डोक्याकडे गेलेत. 16 धावा धावफलकावरती, 16. छोट्या छोट्या संधी, त्या संधींचं सोनं करणं गरजेचं आहे. हाफ चान्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लोवेस्ट टोटल डिपेंड करता त्यावेळेस तुम्हाला हाफ चान्सेस देखील कन्वर्ट करावे लागतात. इथे 2 धावांची प्राप्ती झाली आहे अमोल यांच्यासाठी. 16 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे कानोल संघाचा आणि हा प्रयत्न निश्चित प्रेक्षकांना सुख देऊन जाणार आहे. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सरळ बॅटने स्टेप आउट होऊन प्रहार केलाय. मॅक्सिमम इथे आलाय आणि बक्षीस देखील आलेला आहे सन्माननीय रामदासजी जमदारे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस अमोल यांच्यासाठी या ठिकाणी जमा झालेलं आहे. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. कमालीचा फटका आपण पाहिला सरळ बॅटने. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग फलंदाजाने इथे केलाय. उंची सोबत दुरी देखील प्राप्त होतीये. अमोल साठी बक्षीस सुरू आहे. सन्माननीय रामदासजी जमदारे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे धावाची संधी आणि पुन्हा एकदा फलंदाज बचावलेत. खतरो के खिलाडी आहेत आज मैदानावरती आणि सकाळी नाश्त्याला ज्यावेळेस जेवले असतील त्यावेळेस नशीब देखील सोबत घेऊन जेवलेत असं म्हणायला हरकत नाही. 22 धावा धावफलकावरती, 22. 23 धावा धावफलकावरती आहेत. तेवीस धावा धावफलकावरती, 23 विदाउट लॉस. पुढचा बॉल फुल टॉस होता. इथे लाईन मिस केली आहे. सरळ बॅटने जर खेळले असते तर कदाचित बॅट वरती बॉल आला असता. यावेळी स्टंपच्या अगदी जवळून बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. 23 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12 बॉल शिल्लक आहे. 17 धाव्यांची आवश्यकता आहे. टीम मीटिंग थोडीशी कमी करा विनंती आहे. पाणी मैदानावरती जाऊ द्या अर्जंट मध्ये. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टर कडे. ड्रिंक्स ब्रेक असेल. चला विनंती आहे या ओव्हरच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. बारा मध्ये 23 बनल्यात आणि 12 मध्ये 17 अजून देखील बनवायच्यात.
12 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे कानोळ संघाला. कोणता संघ जिंकेल? लेट रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये साई किरण नवापाडा संघ मैदानावरती खेळतोय. 12 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती भावेश दाखल झालेत. 12 बॉल 17 धावा. एंड इथे बदलला गेलाय. आता कॉमेंट्री बॉक्स एंड गोलंदाजी करेल. राईट आर्म वर द विकेट. पहिला बॉल लिडिंग एज हवेत बॉल झेल ड्रॉप. आणखी एक कॅच सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. हा कॅच होता की मग मॅच होती. खरं तर स्टीवन आर्सेल गिब्सला म्हटलं होतं तू कॅच नाही तर तू वर्ल्ड कप सोडलाय. इथे 11 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता. 25 धावा धावफलकावरती. 11 बॉल 15 धावेंची आवश्यकता. 11 बॉल आणि 15 धावा. 11 लीगल डिलिव्हरी रिक्वायर्ड 15 रन्स. 11 बॉल आणि 15 धावा. अजून देखील 11 बॉल मध्ये 15 धावेंची आवश्यकता आहे. काही नेशन अजून देखील वर्ल्ड कप जिंकू शकले नाही. त्यामध्ये न्यूझीलंडचा संघ आहे 50 वर्षचा वर्ल्ड कप त्यांना कधी जिंकता आला नाही. इंग्लंडनं 2019 साली जिंकला परंतु किती धावांनी जिंकला हे त्यांना सांगता येणार नाही. दक्षिण आफ्रिका ते अजून 50 ओव्हरचा वर्ल्ड कप कधीही जिंकू शकले नाही. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. क्षेत्ररक्षक देखील लाल जवाब आहे परंतु त्यापेक्षा रनिंग बिटवीन द विकेट अतिशय महत्वपूर्ण अतिशय चांगली आहे. दर्जेदार आहे. क्वालिटी आहे. रनिंग मध्ये 2 धावा प्राप्त होतील. 10 बॉल 13 धावेंची आवश्यकता. 27 धावा धावफलकावरती. 10 बॉल 13 धावा. आणि आता मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक. दहा बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. 10 बॉल 13 धावा. कानोळ संघ छोटासा ड्रिंक्स ब्रेक. लक्ष कुणाचं विचलित झालंय या बॉल वरती कळेल. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक जेव्हा जेव्हा होतो तेव्हा बऱ्याच वेळा कॉन्सन्ट्रेशन भंग पावतो फलंदाज. यावेळेस हवेमध्ये बॉल आणि पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आहे. अरे बापरे सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावलं की काय सगळ्यांनी. आणखी एक कॅच ड्रॉप झालाय. 9 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल 12 धावा अजून देखील बनवायच्यात. कॅचेस खूप महत्वाचे. मोकच्या क्षणी जीवनदान इथे मिळालेत कानोळ संघाच्या बॅट्समनला आणि आत्मविश्वास त्यांचा मात्र दुणावेल. 9 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. अजून देखील मैदानावरती लढतायत दोन्ही फलंदाज. कौतुक त्यांचं देखील झालं पाहिजे. फलंदाज अमोल आणि फलंदाज सनील यांचं कौतुक झालं पाहिजे. यावेळेस देखील अपील परंतु अपील झाली फक्त लॉंग ऑन क्षेत्रामधून. विकेट किपरनं अपील केली नाही. बॉलरनं अपील केली नाही. 8 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. 28 धावा धावफलकावरती. लॉंग ऑफ क्षेत्रामधून अपील झाली फक्त. 8 बॉल 12 धावा. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन गेला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगच्या बॉलच्या दिशेने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं 2 धावा पूर्ण होतील. आज क्षेत्ररक्षणामध्ये नशिबाची साथ मिळत नाहीये. आपण पाहतोय साई किरण नवापाडा संघाला 7 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. रनआउटच्या संध्या हुकलेल्या असतील. कॅचेस ड्रॉप झाले असतील. अशा अनेक संध्या गमावल्या. संध्या आल्या परंतु त्यांचं सोनं करता आलं नाहीये. या ठिकाणी साई किरण नवापाडा संघाला आणि यजमान संघ विजयाच्या दिशेने आता आगेकूच करतोय. 7 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. 30 धावा धावफलकावरती. 7 बॉल 10 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हवेमध्ये बॉल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक यावेळेस झेल टिपला गेलाय आणि खूप मोठी सफलता. फलंदाज बाद झालेत. सनील या ठिकाणी त्यांची विकेट आली आहे. 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता आहे.
च्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपण उशिरानं का होईना या ठिकाणी दाखल झालं त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं. स्वर्गीय रुपेश दादा यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारं हे गीत होतं. आज जे त्यांचा आत्मा त्यांचा देह जिथे कुठे असेल या स्पर्धेला सतत त्यांची प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहील यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा 6 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पीडअप करा ही विनंती आहे. 6 बॉल 10 धावा. सेकंड राऊंडची पहिली मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचली आहे. सनील बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. सचिन सनील यांची जागा भरण्यासाठी सचिन मैदानावरती. सचिन आणि अमोल ही जोडी मैदानावरती आहे आणि 6 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. एरियल रूटनं धावा येतील की अलॉंग दी ग्राउंड येतील हे देखील चित्र पाहावं लागेल. 6 बॉल 10 धावा. आतापर्यंत सनील आणि अमोल या जोडीने धावांचा पाऊस मैदानावरती पाडलाय. जिथे जिथे जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे कॅचेस ड्रॉप झाले, रनआउटच्या संध्या हुकल्यात आणि तेव्हा तेव्हा धावा आल्यात. 6 बॉल 10 धावा. आतापर्यंत नशिबाची साथ तर मिळाली आहे, परंतु इथे विजय मिळवू शकतील का हा प्रश्न आहे. नवापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कानोळ अशी मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 6 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल. पहिलाच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. अपरकट सारखा हा फटका आहे आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला ट्रॅव्हल झालाय. तिसऱ्या धावेचा देखील मैदानावरती प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा. साच बाज ताज. 3 धावा पूर्ण झाल्यात. 5 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. 5 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. धावफलकावरती धावा आहे 33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल आणि 7 धावा अजून देखील आवश्यकता आहे. सचिन आणि अमोल ही जोडी मैदानावरती. सनील जरूर बाद झालेत, परंतु आता 5 बॉल 7 धावा. सुरुवात तर एरियल रूटनं केली, आता अलॉंग दी ग्राउंड खेळतील की मग एखादा मोठा फटका मारून मॅच अगदी जवळ नेण्याचा प्रयत्न करतील की मॅचला डीप मध्ये घेऊन जातील हे चित्र पाहायचंय. 5 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. जर एखादी विकेट आली तर गोलंदाजी करणारी टीम पुनरागमन करेल. मॅचचं स्पीड थोडं स्लो होतंय. गोलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती आहे मोमेंटम ब्रेक करू नका मॅचचं. थोडीशी घाई करा. 5 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 7 धावा इथून आवश्यक आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस हवेमध्ये बॉल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू बॉलच्या दिशेने खूप वेगाने आलेत. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. एकच धाव इथे मिळेल. बॉल शिल्लक आहेत 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 6. 4 बॉल 6 धावा. एक वेळेस 24 बॉल मध्ये 100 धावा चेस होतात, परंतु 4 बॉल आणि 6 धावा. समीकरण इक्वेशन हे खूप कठीण असतं. ज्यावेळेस मॅच क्लोज जाते त्यावेळेस धावा बनवणं कठीण काम. षटकार मारले तर किती? 300 का? मारल्यावर 300. ओके, मारल्यावर सांगायचंय. ठीक आहे, हरकत नाही. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. बॅकफुट वरून खडे खडे हा स्ट्रोक बनवलाय. 1 धाव तर पूर्ण झाली. एकच धाव इथे प्राप्त होईल आणि आता 3 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 5 धावा. नवापाडा की मग कानोळ कोणता संघ जिंकेल? 3 बॉल 5 धावा. आज हिरो होण्याची संधी आहे सचिन आणि अमोलकडे. स्ट्राइक एंड वरती कानोळ संघ जिंकला तर प्रमोदजी कुर्ले साहेब यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. बॉल शिल्लक आहेत 3. धाव्यांची आवश्यकता आहे 5. 3 बॉल 5 धावा. महत्वाचा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे. एकच धाव मिळेल. 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल खूप महत्वाचा आहे. 2 बॉल 4 धावा. गोल्डन चौकार येईल का हा प्रश्न आहे. 2 बॉल आणि 4 धावा. 2 बॉल 4 धावा. 6 बॉल 10 ची आवश्यकता असताना 2 बॉल 4 धावा. एखादा मोठा फटका त्याची आता नितांत गरज आहे कानोळ संघाला. तो मोठा फटका येईल का? अमोल सलामीला आले. स्ट्राइक एंड वरती ते देखील उपस्थित आहेत. बॉल शिल्लक आहे 2. धाव्यांची आवश्यकता आहे 4. हा बॉल महत्वाचा बॉल भिरकावला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अमोल फिनिशेस ऑफ ही स्टाईल. षटकार ठोकलाय अमोलनं आणि हा विजयी षटकार आहे. रामनाथ
जमदारे साहेब यांच्या माध्यमातून अमोलसाठी 300 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि संघ जिंकलाय सन्माननीय प्रमोदजी कुर्ले साहेब यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं बक्षीस संघासाठी असणार आहे कानोड संघासाठी आणि अनिलजी कतोरे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. तागवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. तागवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा, जास्त विलंब लावू